आज गूळ टाकायचा. माझं नशीब होतं ते मी खाल्लं. ओ माय गॉड, इतकं भयानक गोड कलाकंद म्हणून स्वीट होती. म्हणजे ते एवढी होती ती, त्याच्यातली मी एवढी साईज घेतली. तेवढ्या साईजमधून मी थोडंसं खाल्लं. मग मला काम होतं इकडे तिकडे ठेवून ते आपण कधी खाणार. मग मी ती पूर्णच खाल्ली. मी जशी खाल्ली मला असं कसं तरी वाटत होतं. मी तुम्हाला काय कसं सांगू माझ्या मनातली फिलिंग. खूप गंध, खूपच जास्त. पण त्याचा इलाज एकच आहे, पाणीपुरी खाऊन मस्त स्वीट स्वीट होऊन जायचं. आता गुळ कुठे ठेवला मी स्वतः सामान ठेवलेलं भेटत नाही. दिवाळीला मी तेव्हा पण एकटीच होती. काय झालं, पुरण शिजायला ठेवलं, माझ्या डोक्यात फुर्र उडाला. मला माहीत नाही मी पुरण वगैरे पण काही ठेवलं. मी काय काम करत होती, रांगोळी काढता काढता ह्यार काय बाया आहे या, त्यांना आज पण गॅसवर काय ठेवलेलं आहे समजत नाही का, इतका स्मेल येऊन राहिला. मी पुरी टोटल बँक, मला माहीतच नाही की ते माझ्याच घरचं होतं म्हणून. मी म्हटलं हे भगवान, घरात येऊन पाहत होतं पुरण. फक्त मी म्हटलं तर अंदाज केला होता 2 पोळीचाच करायचं होतं आणि ते 2 पोळी पण जडलं त्याचा स्मेल पण नाही आला. बघा किती छान. आता मी याच्यात अंदाजन टाकला. माझा तसा अंदाजानं परफेक्ट असतो, तुम्हाला सांगतो. परफेक्ट म्हणजे एकदम परफेक्ट. आता मला जास्त गोड तर पाहिजे नाही म्हणून थोडं सायलेंट गोडच्या हिशोबाने एवढं टाकलं, तुम्हाला दाखवते. गुळ प्लस साखर. पुरण मी मागच्या वर्षी पण बनवलं होतं, ते तुम्हाला सांगितलं फर्स्ट ट्राय तो जडला. आणि आता हे जे बनवत आहे त्याच्यामध्ये मी जळणार नाही अशी अपेक्षा करतो. पण हे पतलं होत आहे, त्याला शिजू देऊ आपण भरपूर वेळ कमी फ्लेमवरती. पण दुसरं काम पण नाही करता त्याच्यासोबत. ओ ओ ओ, मी बनवणार आणि काही सांगणार नाही. हे तर चमत्कार मी तुम्हाला सांगते. ॲक्च्युली ही जी आहेत ना, ही आमच्या घरची परंपरा आहे. मी आज खूप जास्त गोष्टी सांगायच्या तुम्हाला, पण तरी माझी आई पण ते आलं थोडंसं ठीक आहे, जास्त गोड नाही बनायचं, पण थोडंसं गोड त्याच्यात मिसळायचं आहे अजून. आपल्याला माझी आई बनवते पेड्यासारखं, मला बिलकुल नाही आवडतं, पण ते टेस्ट खूप छान लागते. म्हणजे मी जास्त नाही खाऊ शकत. जिथे मी एक पुरणपोळी खाऊ शकते तिथे मी माझ्या आईची हातची अर्धी खाऊ शकते. याच्यात इलायची वगैरे आपल्याला आवडत नाही तर आपण टाकत नाही. तर याच्यामध्ये ना मी एक गोष्ट तुम्हाला सांगते,
याच्यावरून मला आठवलं मी काल चिवडा बनवला. चिवड्यावरून पण चिवडा खूप सुंदर झाला, मला जसा पाहिजे तसा. पण त्याच्यामध्ये ना माझ्या आईच्या हातची टेस्ट नाही आहे जशी पाहिजे तशी. मी म्हटलं तिला तुझ्यासारखं बनवलं, फक्त थोडंसं सामान कमी टाकलं. तुझे नाही टाकलं ना म्हणे त्याची टेस्ट येते. जसं की मी त्याचे खूप सगळे आयटम जे आवडते मला ते जास्त टाकले, जे आवडत नाही ते कमी टाकले. खूप झाल्या गोष्टी, आपल्याला खूप काही दाखवायचं आहे तुम्हाला. आपल्याला याच्यासोबत पूजा पण मांडायची आहे. याच्यामध्ये मी काहीच टाकलेलं नाही आहे. माझी आई खूप थोडं टाकते त्याच्यामध्ये आणि हे खूप छान झालं. पण हे जसं पतलं झालेलं आहे, एवढं पतलं नाही पाहिजे आपल्याला, थोडंसं घट्ट येणार. आता आपण मांडणार आहे इथे पूजा. छान व्यवस्थित हे साबण तर आपण आणलेलं आहे, फक्त आता याला व्यवस्थित मांडायचं आहे. थोडा वेळ तर लागणार आहे, पण बघू, कारण की माझ्या कानाची उठणं लावायचं आहे, खूप सगळं करायचं आहे. आपल्याला काय लागणार, फूल लागणार आहे. फुलं नाही आणले, म्हणजे आणले आहे पण थोडेसे आणले. आम्हाला फुलं जास्त पाहिजे, ती आमच्या घरची परंपरा आहे. कारण की तुम्ही माझ्या आईच्या हातची जर पूजा बघितली ना, बाप रे बाप. ॲक्च्युली आमच्या घरीच फुलं असतात सगळे, त्याच्यामुळे आमच्या इतकुशा फुलाने होत नाही. तरी तर मी इथे आहे म्हणून ते विकत घ्यावं लागते, म्हणून खूप कमी आम्ही यूज करतो. कमी नाही करत, जेवढं पाहिजे तेवढंच करतो, पण एक्स्ट्रा. आमच्या पुऱ्या घराला फक्त फुलांचीच हारं असते. ते असे नकली नाही लावत आम्ही, ओरिजिनल लावतो, ओरिजिनल. इतना ये पसारा देख रहे हो कितना, इतना उठाना पड़ेगा. जो मैं बनाऊँ और वो मुझे धुकाना दे. ये तो अभी फिर भी गर्म है, इसके वजह से तो इसका अच्छा इतना सुंदर दिख रहा भी आया है और वो काला भी हो जाएगा. खूबसूरत सी गाड़ी है, QTP वाली. इसकी मंडली हमने 2 साल कर दी है बहुत ज़्यादा, अभी इसकी करेंगे, है ना विक्की? हाँ, अभी इसकी बारी है, इसको करनी है मंडली. मंडली नहीं, जाने दे, अभी मेरे को भी नहीं समझ रहा. मला फक्त दूध पाहिजे होतं आणि मी दूध घ्यायसाठीच खाली आली होती. आणि मी काय काय घेतलंस? बेवजह. हां, बेवजहच आहे, काही कामाचं नाही आहे. पण असं वाटते माझी पूजा खूप सुंदर दिसली पाहिजे, म्हणून मी आणखी फुलं घेतले आर्टिफिशियल. मग केळं पण घेतले, जे कामाचं नाही ते पण घेतलं. तुम्ही पण असं घेत असता का, जे कामाचं नाही ते? आणि मी थकून गेली आता, मैं तो थक गई. आता वाजलेले आहे 2:30. आपली अर्धी पूजा मांडून झालेली आहे आणि आता बाकी कुठं उचलावं आणि कुठं ठेवावं हे समजत नाही. आज मला खूप थकल्यासारखं वाटत आहे. पूजा तर पाडून झाली पोतं, लुक ॲट धिस. पण स्वयंपाकामध्ये पुरण, आलू उकडून वगैरे झाले. आता काढायची आहे रंगोली, ते आपण काढूयात. पण मी आता खूप जास्त थकलेली आहेत. आता वाजले 3, अजून आहे टाईम. आणि थोडंसं मला असं वाटतं रेस्ट करावं, एक मस्त चहा घ्यावं आणि मग नंतर आपण सुरुवात करावं. जास्त जर आपण स्वयंपाक नाही करत आहे, पुरणपोळी भाजी वगैरेच करत आहे. पूजा छान झाली, पण मला असं वाटत आहे कुठेतरी काहीतरी कमी आहे. पण काय कमी आहे ते समजत नाही आहे, असं खाली खालीसं वाटत आहे. बघूयात. फोटो के लिए बनाया है, अच्छा आ रहा है. पर आज शाम को मस्त मस्त फ़ोटो निकालेंगे. फ़िलहाल के लिए ज़्यादा नेक्स्ट लेवल ना थक जाए, ताकि फ़ोटो का भी ये ना हो. अभी रंगोली निकालते हैं अपन. मैं सोच रही थी कि थोड़ा सा रेस्ट करूँ, पर जाने दो, आज ही का दिन है. पर ऐसा भी नहीं है ना यार कि कल छुट्टी है, कल तो ऑफिस जाना है. अपन हे बघूया कशी जमते. तर ये बड़ा काम नहीं है, बड़ा काम जब अपन वाइट से करते हैं तब है.
जमली, खूप सुंदर. टीसी रांगोली अजून व्हायची आहे, थोडीशी बाकी. मुश्किल नहीं है, बहुत अच्छे से गई. मुझे ऐसा लग रहा है कि मैं सो जाऊं जो कि पॉसिबल नहीं है. हाथ देखो कितना गंदा हुआ, पर ठीक है. मुझे रंगोली आती नहीं है. कितने टाइम से मैं अभी खड़ी हुई तो एकदम से ये हो गया. सुंदर दिख रही है, मज़ा ना लगे, मेरी ही लग जाती है. कोई देखता नहीं वैसे मेरे रंगोली को मेरे अलावा. उठल्यावर असं उभं राहावं लागतं. माझी अशी इच्छा होती की मी इथे थोडंसं काहीतरी काढावं, पण आता माझ्या कॅपॅसिटी नाही, म्हणून मी हे काढलं. तर मला हा पसारा तरी उचलायचाच आहे. इट्स छोटूसा होम है, तो इतना सजाया है. भगवान करे मेरा भी जल्द से जल्द मेरा खुद का हो जाए घर, तो और अच्छे से सजाएंगे. नाइस. सब नाही म्हटली तरी शुभ दीपावली. मी आहे तशी टॅलेंटेड, आता फक्त झाडू मारायचं. रांगोळीजवळ फोटो काढायला आले, फोटो पण निघत नाही आहे व्यवस्थित.
मगाशी काहीच नव्हतं केलं, आता थोडंसं गंध पावडर केलं. तू बघा चेहरा कसा. मी सगळी पूजा करणार, मी जेवण करायला बसणार, या फिर मी काही रील्स काढणार, या फिर मी काही फोटो काढणार, तेव्हाच हा नळ आहे. किती बदमाश आहे हा नळ. आणि आता हा आला तर आपण आपले सगळे कामं सोडून पहिले त्याला घासावं लागेल, नाही तर पुन्हा गेला तर कोण त्याला जबाबदार ना. मी एक फोटो काढला, मी काहीच केलेलं नाही आहे अजून ना. माझ्या देवपूजेतलं मी डोळे भरून बघितलं ना, गोष्टी सांगितल्या त्यांना, काहीच नाही. काय नाटक आहे यार हे. फोटो सोडून पहिले पाणी आलेलं आहे, भांडे घासून. असं पाणी बदमाश आहे. आपल्याला वाटतं की आपणच बदमाश आहे, पण नाही, पाणी पण बदमाश असतं. माझं हे झालं, भांडे घासून झाले. माझ्या हात इतके जोमत आहे, इतके जोमत आहे, मी तुम्हाला काय सांगू. थोडंसं थंड पाणी आलं तसं जीव करत आहे म्हणून, आणि थोडंसं बर्फ, इतका सुकून खूप जास्त. मी सगळं थोडं थोडं टेस्ट केलं, खूप छान झालं. तुम्ही म्हणत असाल आरामशी छान येऊन सगळं बसतो. जेव्हा आपणच बनवतो ना सगळं खूप काही, तेव्हा नाही जात जेवायला. म्हणून मी सर्व बनवते. पुरणाची पोळी, वडे, भजे, भात, आलूची भाजी, कढी, त्याला मी उद्या जेवणार, ते पण छान लागतं. आणि मी आता फक्त भात आणि आलूची भाजी. तुम्हाला पण आवडते का? माझी फेवरेट आहे आलूची भाजी आणि भात, रस्सेवाली उखडलेली. माझी आई खूप सुंदर बनवते. आजचा दिवस खूप छान गेला आणि खूप लवकर गेला दिवस. आणि दिवसभराची थकान जेव्हा आपण आपली पूजा मांडलेली बघतो तेव्हा ते निघून जाते. खूप सुंदर वाटते, छान. सगळ्यात इम्पॉर्टंट माहिती आहे का, जेव्हा घरी पण असायचं सेम असंच. मला आता समजलं, मी तर नाही पण बनवलं आणि नाही पण काही केलं तरी कोणी काही म्हणणार नाही. मी पण माझ्या आईला हेच म्हणायचे, तू इतकी बिमार असते कधी कधी, तुझी तब्येत वगैरे खराब होते, तू का करते एवढं. मला पण ऑफिसला सुट्टी नव्हती, 2 दिवसच सुट्टी होती. काल मी पूर्ण घर आवरलं चकाचक, प्लस शॉपिंग, देवाची शॉपिंग, माझी नाही, माझी मी लास्ट यालाच केली होती. आणि मम्माला विचारलं, मम्मा तू न काही करता होऊ शकते ना आपलं, कशाला बनवावं लागतं एवढं सगळं. पण आज रिअलाईज होता, यार ते जर आपण बनवलं नाही तर तो त्योहार कसा, सगळे दिवस सारखेच जातील, बरोबर ना. म्हणून लाडू करंज्या बनवणं सोपं असते, बनवायला पाहिजे. आणि राहिली पूजा मांडायची, ही तर आमच्या याच्यामध्येच आहे. लाइटिंग वगैरे बंद करून ठेवलेली आहे. आज मला पाण्याने इतका त्रास दिला, मी काय सांगू, इतका जास्त. फक्त देव करो प्लीज माझा हा व्लॉग लवकर मी स्वतःच एडिट करो आणि स्वतःच हे करा. आज मी त्या बाजूच्या ताईला बोलवलं होतं दर्शन करायला, त्यांनी लाडू चकली त्यांनी पण आणून दिली, प्लस हे यम्मी. नाही यम्मी तर आहे, पण ते थंडी थंडी अजून गोड. देवाला आता थोड्या वेळाने झोपून देतो. मी आतापर्यंत एकटीच बसली होती,
देवांना बघत. मी तुम्हाला यांची एक स्टोरी सांगते, बसूनच सांगते थोडं. ऐक, मागचा पसारा अवॉइड करा प्लीज. हा, आमची कानाजी. ओके, तुम्ही सांगायला नाही पाहिजे पण मी सांगत होते. हा, ही आपली सिक्रेट, ॲक्च्युली आमची सिक्रेट होती ती गोष्ट. ही आता म्हणजे मी तुम्हाला सांगायला म्हणून एक्स्ट्राचं चढून वळून वगैरे नाही सांगत. लिटरलीमध्ये ही जी मधातली जी देवी आहेत ना, हे बघा, मधातली ऑरेंजवाली देवी, ती घरची देवी. मी विसर्जन नाही करत देवीचं, म्हणजे घरी पूजा करते असं मला सांगायचं. पण मी परवाच्या दिवशी ऑफिसला गेली. ऑफिसला जाताना या ज्या 2 देवी प्लस ही छोटीशी देवी बाहेर होत्या. मी हा विचार केला, कसे लोक आता आपण दिवाळी करत आहे आणि दिवाळीच्या याच्यामध्ये कोणी कसं काय, आणि मला हे रोज मी तिथून जातो तर रोज मला नाही दिसत आहे, कालच मला दिसली. आणि तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, तुम्हाला सिरियसली खोटं वाटेल. मी काल मला यायला लेट झालं, ट्रॅफिक खूप होतं. 10 वाजता घरी आली. मी घरी आल्यानंतर मी कधीच रिटर्न बाहेर जात नाही, कधीच नाही. पण मला ना पाणीपुरी खायची खूपच इच्छा झाली. पण मी तर म्हटलं मी कधीच जात नाही, आणि इव्हन मी पाणीपुरी खाऊन आली तरी पण माझी इच्छा झाली. आणि अचानक मी एकदा वरती आल्यानंतर मी इतकी आळशी आहे की मी पुन्हा वरती म्हणजे खाली जात नाही. पण मी गेली. मी खाली गेली तर मी पहिले जाऊन बघितलं, म्हणजे कसे नालायक लोक असतात. म्हटलं जाऊ दे, इग्नोर हिम, आपल्याला काय करायचं, शिरून ते द्यायला पाहिजे होतं असं माझं ना वरती येण्यासाठी मनच नव्हतं होत. मी म्हटलं, मी गेली तिथे बघितलं, 2 मिनटं त्यांच्याशी बोलली. आणि माझी एक सवय आहे की मी सगळ्यांशी बोलत असतो. तर ते म्हणे की आम्ही एकटेच आहे 3 जणं. मग मी विचार केला की मला फक्त ह्या ज्या ग्रीन साडीवाल्या आहेत ना त्या खूप आवडल्या, म्हणजे खूपच प्रिटी आहे. म्हणजे तशा हे त्यांचं मी नाव पण ठेवलं, खूप छान. असं तुम्ही झूम करून पण बघा, खूप सुंदर, बघायला पण सुंदर. मग त्यांना घेऊन जायचं होतं. मग मी विचार केला, यार आपण एकालाच घेऊन जर जात असेल तर बाकीचे 2 जण प्लस एक आणखी होते, पण त्यांचं थोडंसं म्हणजे वरच्या जी मुलगी असते ना ते झालेली होती. पण मी तरी पण आणलं, त्याला पण आणलं. ते मी बाहेर ठेवलेली आहे. मी म्हटलं आता मी सर्व सोबत विसर्जन करेल व्यवस्थित, म्हणजे मी सगळ्यांना घेऊन आली. एक गोष्ट थोडीशी अजून सिक्रेट होती, पण त्याच्यावर कोणी बिलीव्ह नाही करणार, आणि हे सांगण्यासारखी पण गोष्ट नाही. ती माझी आणि यांची कनेक्शन होती, म्हणून मी म्हटलं ठीक आहे, ते आपण नाही सांगावं, हे सिक्रेट आमच्या दोघींचं. जाऊया. आजची दिवाळी खूप छान झाली. माझ्या मम्माला पण मी खूप मिस केलं, माझ्या बहिणीला पण, बाबाला पण. बाबा तर माझ्यासोबतच आहे, त्यात तर काही प्रश्नच नाही. आज माझ्या बाबांनी मला खूप हेल्प केली, थोडी बहुत, खूप नाही म्हणू शकत. हां, आणि ऐकत नाही ती कोणती गोष्ट, म्हणून मला कधी राग पण येतं. आता जेवण झालं, पेटपूजा झाली, आता खूप छान फोटो काढेल. आज आपण आता बाहेर पण जाऊ वॉक करत तेव्हा हे सांगू. माझी रांगोळी पण खूप सुंदर. ओ माय गॉड, मागच्या वेळेसची रांगोळी किती सुंदर झाली होती. म्हणजे माझं अर्ध्यापेक्षा जास्त रांगोळीमध्ये आज म्हणजे ज्या ताई होत्या, म्हणजे त्या पण 2 वर्ष झाले इथेच राहत आहे, आणि मी पण इथेच, म्हणजे ॲटलिस्ट मला इथे 3 वर्ष झाले राहून. हां, तर मी अशीच नुकतंच गेली त्यांच्याकडे बघायला. ते तिथे नाही, म्हणजे कोण, म्हणजे गाण्याचा आवाज वगैरे मी बघितलं. त्या आल्या, ओळखीसाठी, खूप छान ताई आहे. नाही तर लास्ट टाईम माझ्या ह्या फ्लाईटवरती सगळे लॉक, फक्त माझाच फ्लाईट ओपन. मागच्या वेळेने पण नव्हती गेली मी दिवाळीला. असंही आमची दिवाळी झाली खूप सुंदर. तुमची पण कशी झाली तर नक्की सांगा, आणि प्लीज हा तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्की शेअर करा. आता माहीत नाही मी याच्यातलं किती टाकणार आहे आणि किती हे करणार आहे. चला बाय, हॅपी दिवाळी वन्स अगेन.